कल्याण दरवाजा दिसला, दरवाजा उघडायचा, पळून जायचा. उदयभानाच्या मनामध्ये विचार आला. विचार येण्याआधी त्याला एक आवाज आला. आवाज काय होता? आवाज देण्याकरिता मावळा होता का तिकडे? तरी सुद्धा आवाज आला. काय होता? अरे उदयभाना, अरे हिजड्याची अवलत तुझी, माझा मुलगा रक्ताच्या थव्यात पडून मेला, तू छातीत लाथ मारून पळून निघाला. असं लिंमत 80 वर्षाच्या म्हाताऱ्यासोबत चाल खेळ. उदयभान चाल खेळू लागला. उदयभानाच्या अंगावर झेप घेतली. उदयभानाला आडवा पाडला. त्याच्या छातीवर बसून 80 वर्षाचे म्हातारे मामा शेलार मामा यांनी उदयभानाचा कल्याण दरवाजाच्या टेकडीवर दाताने गळा फाडला. उदयभानाला कल्याण दरवाजाच्या टेकडीवर ठार मारला. इथं संपलेला खेळ त्या शेलार मामांना कल्याण दरवाजावर पलटला. शेलार मामा कल्याण दरवाजावर एकटे नव्हते. हा गनिमी कावा होता. इकडून मालुसरे 200 सैन्य घेऊन आले होते, इकडून शेलार मामा 360 सैन्य घेऊन आले होते. गनिमी कावा काय होता? एका कोपऱ्यामध्ये 500 जण अडकण्यापेक्षा, समोरून 1800 सैन्य अंगावर घेण्यापेक्षा, तिकडूनही आपलं सैन्य इकडूनही आपलं सैन्य उदयभानाचं सैन्य मध्ये सापडणार, आपण त्यांना ठार मारणं, असा गनिमी कावा केला. उदयभानाला ठार मारतात. मालुसरेंना या ठिकाणी पाहण्यासाठी सूर्याजी आला. सूर्याजी काय म्हणतो? दादा बोल, मावळे पळू लागले. दादा बोले ना, दादा जागेवर न हले ना. सूर्याजीला समजलं सक्का भाऊ सोडून गेला. सूर्याजीनं कसलाही विचार न करता कमरेची तलवार काढली, परतीच्या दोराकडे धाव घेतली. पळणाऱ्या मावळ्यांचा दोर कापला. दोराला लागलेलं सैन्य दरीत कोसळून मेलं. बाकीच्या मावळ्यांना म्हटला, आपला बाप रक्ताच्या थरव्यामध्ये पडून मेला, तुम्ही भागुबाई सारखे कुठे पळून निघाला? गडाच्या कड्यावरनं उड्या फेकून मरण्यापेक्षा लढून मरा, किंवा बांगड्या साड्या घाला, गडाच्या कड्यावरनं उड्या फेकून मरा. पळणारे मावळे शत्रूच्या अंगावर सिंहासारखे फिरले. बाल्य किल्ल्यावर शत्रूचा हिरवा ध्वज खाली झाला, भगवा ध्वज फडकला. 3 वेळा तोफेचा इशारा राजगडावर प्राप्त झाला. जिजामाता म्हणते, बघ शोभागड कोंढाणा सर झाला, बघ हा गड कोंढाणा स्वराज्यात आला. महाराजांना आनंद झाला. खूप शांतपणे ऐका आता, महत्वाचा